नोकरी घ्या, नोकरी घ्या, नोकरी घ्या. त्यांना की आम्हाला हे पाहिजे. सरकारने जेव्हा सरकारमध्ये आम्ही येऊ त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की तुम्हाला नोकरी देऊ, ज्या ज्या लोकांना रोजगार भेटला नाही त्या लोकांना आम्ही भत्ता देऊ. समथिंग किती सांगितलं होतं, कोणाला आठवण आहे का? कोणाला आठवण आहे? हे तुमच्याच कामासाठी एवढं तेवढं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. 10,000 भत्ता देणार होते. जे 12वी पासआउट नंतर जे विद्यार्थी असतील त्यांना 10,000 भत्ता देणार होते. 2 वर्ष झाले, मला काही आठवत नाही, 2 वर्षापासून मला 1ही रुपया भेटलेला नाही. मी एक समाजमध्ये जागृत विद्यार्थी आणि जागृत एक विद्यार्थी म्हणून मी त्यांना हा क्वेश्चन करतो. हा क्वेश्चन तुम्ही बी करायला पाहिजे. तुम्हाला जास्ती काही करायचं नाही. खाली जो हा नंबर घेऊन घ्या, या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. या मिस कॉलनी आमची जी NUSI टीम आहे जे तुमच्यासाठी लढते, तुमच्यासाठी लढा देते, त्यांना एक पाठिंबा भेटेल की एक पाठरेखा म्हणून तुमचं हा एक मिस कॉल खूप कामाचा आहे. याचा अर्थ नाही तुम्ही स्वतः बी करा, तुमच्या मैत्रीण असतील त्यांना बी सांगा. हे आपल्या हक्कासाठी आम्ही तिकडं जाण्याचं कारण, आम्ही आमचे कामधंदे सगळे सोडून आम्ही तिथं जाणार आहे. तिथं जाण्याचं कारण इतकंच, आम्ही तुमच्यासाठी जाणार आहे. आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जाणार, तर तुम्ही बी मदत करा. जर मिस कॉल करता नाही आलं तुम्हाला तर खाली एक ईमेलला जाऊन, गुगलला जाऊन जर तुम्ही ही वेबसाईट टाकली naukridia.org, याच्यावर तुम्ही जरी एक लिंक आहे त्याच्यावर जर तुम्ही फॉर्म भरला त्याच्यावर पण करू शकता किंवा तुम्ही मिस कॉल बी देऊ शकता. तर आत्ता तुम्ही तुमचं पण बरेच अडीअडचण असतील, मॅडमांना काही घाबरू नका. मॅडम पण आपले धडगावचेच रहिवासी आहे. अडचणी बिंदास सांगा, कारण जे मूलभूत अधिकार आहे आपल्याला ते आपल्याला घेणं आहे. तुम्ही काहीच करायचं, तुम्ही पाठरेखा म्हणून साईडला व्हा. आम्ही तुमच्यासारखे, तुमचा एक आदिवासी पोरगा म्हणून आम्ही जिल्हाध्यक्ष झालो आहे. आम्ही तुमच्यासाठी झालो आहे, तुमच्या प्रश्नांसाठी झालो आहे, तुमच्यासाठी, तुमच्या लढ्यासाठी आम्ही जिल्हाध्यक्ष झालो. आमचं जे पद आहे आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामात यायचं आहे. तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या अडीअडचणी पोहोचवा आणि जर तुम्हाला आता काही प्रश्न वगैरे करायचे असेल तुम्ही करू शकता. आमचं हॉस्टेल आणि राहतो पण तिकडं काय सुविधाही नाही. तिकडे जेवणाची म्हणजे त्या हायजीन मेंटेन नाही करत, त्या मावशींनी त्यांनी साफसफाई करत नाही. पण आम्हाला हॉस्टेलला बेड आणि 11-12 मुली राहते एका रूममध्ये. तर तिथं 4-5 बेड आहे, त्याच्यावर ॲडजस्ट करून राहतो. तुटलेले फुटलेले बेड असते. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र JR पाहिला तर प्रत्येक नर्सिंगसाठी स्पेशल कोटा आहे. हे तुम्हाला माहिती नसेल, माझ्याकडे JR पडलेलं आहे, तुम्हाला पाठवेल. हे तुम्ही फक्त आम्हाला त्याआधीच कळलं होतं मला, याच्यावर पण आम्ही येणार होतो. पण त्याआधी आमची आता 2 वाजता मीटिंग झाली, त्याच्यात हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता म्हणून मी इथं आलो. नाही तर आम्ही संध्याकाळी तुमच्या इथे येणार होतो. तुमच्यासाठी आम्ही लढा देऊ. सुरवानी हॉस्टेलचं मागे तुम्हाला माहिती असेल, ते सुरवानी हॉस्टेलच्या पोरांचं काम आम्हीच केलं होतं. तिकडं आम्ही गेलो, आमच्या एक फोनवर सगळे काम होतात. तर तुमच्या अडचणी पण आम्ही दूर करू. फक्त तुम्हाला स्वतःहून पुढे यावं लागेल. कारण मला ऐकण्यात आलं होतं की पोरी सांगताय त्यांचं नाव घ्यायचं नाही, पण आम्ही तुमच्या अधिकारसाठी येतो. तुम्ही पुढं कसं काय नाही येणार? तुम्हाला मूलभूत सुविधा तुम्हाला भेटत नाही ना, आम्हाला भेटते. आम्हाला चांगलं घर आहे, आमच्यासाठी आम्ही नाही लढणार, आम्ही तुमच्यासाठी लढणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आणि जर तुमचं हॉस्टेलला जर कधी तुमचा नंबर नसेल, आम्ही तुमच्यासाठी लढू, नंबर द्यायला लावू त्यांना. कारण हा आपला अधिकार आहे, शिक्षण हा आपला अधिकार आहे. बाबासाहेबांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे. याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल. लढल्याशिवाय आपल्याला आपला अधिकार भेटत नाही. आणि सर्वप्रथम तुम्ही हे कॉलेजचं सांगितलं, हॉस्टेलचं सांगितलं. आम्ही संध्याकाळपर्यंत ऋषिकेश सरांना भेटू. याच्यावर आम्ही माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर मी लिहून देईल, त्यांना एक नमूद करून देईल. येत्या 2 दिवसात ते काम नाही झालं, आम्ही NUSIच्या वतीने आम्ही आंदोलन धरू. त्यासाठी तुमची पण मदत लागेल. नाही तर मी जाईल तिकडं चुपचाप बसून राहील, ते काहीच कामाचं नाही. ते माझं काम नाही, ते तुमचं काम आहे. आम्ही ॲज अ पदाधिकारी म्हणून, ॲज अ जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही तुमच्यासाठी येऊ. पण ते तुमच्या मूलभूत अधिकारसाठी तुम्हाला पुढे यावं लागेल. नाही तर आम्हाला पुढं करशाल. आम्ही पोलिसांना घाबरत नाही. का नाही घाबरत? आम्हाला संविधान शिकवलं. आम्ही दिल्ली इथे जाऊन, दिल्लीला आमचे क्लासेस असतात, दिल्लीला आम्हाला शिकवलं जातं कोणाला घाबरायचं, कोणाला नाही घाबरायचं. तर तुमच्या मूलभूत अधिकारसाठी तुम्हाला बी लढावं लागेल. आमचे लेटर पॅड आम्ही देऊ, माझी संपूर्ण टीम तुमच्यासोबत येईल. आणि ते जे नाही झालं तर मी नंदुरबारवर जर मला आंदोलन उभं करू वाटलं तर मी करेल. तुमच्यासाठी मी लढा देईल, पण तुम्हाला बी आमच्यासोबत यावं लागेल. दुसरं काय? हे फर्स्ट इयर होतं ना यांचा आम्हाला म्हणजे
मार्गाने इथं ॲडमिशन नाही देणार असं सांगितलं गेलं. कुठं कुठं हॉस्टेलला हे तर GNM फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे, हां सेकंड इयरचे स्टुडंट ते त्यांचा झालेलं आहे बऱ्यापैकी, पण या फर्स्ट इयरचे आता ॲडमिशन झालं ना त्यांचा हॉस्टेलचा प्रॉब्लेम होता. तुमचा हॉस्टेल ॲडमिशन होतं ते त्यांना कोणाचंच झालं नाही का ॲडमिशन? काय सांगितलं? प्रकल्पाला अप्रूव्ह केलेलं आहे पण हॉस्टेलला विचारायला नाही, गेलं. जर प्रकल्पाला अप्रूव्ह केलं असेल तर हॉस्टेलला त्यांना द्यावं लागेल. ते तुमच्या माहितीसाठी तुम्हाला अगोदरच बोललो, जे आरमध्ये स्पष्ट निमूद आहे. आज संभाजीनगर सारखी सिटीत आम्ही तिकडे शिकलेलो आहे. तिकडे टोटल पोरींसाठी 3 किंवा 4 हॉस्टेल आहे. 2 हॉस्टेल तर फक्त नर्सिंगवाले पोरी असतात. तर तुम्हाला ते हॉस्टेलला ॲडमिशन देणं बघ राहील. आम्ही या गोष्टीवर त्यांच्याशी भेटू किंवा जे GR असतील त्यांच्यावर आम्ही स्वतः चर्चा करू, माहिती काढू. आम्ही तिथपर्यंत तुमचं जे ॲडमिशन कसं होईल याचा प्रयत्न आम्ही स्वतःसुद्धा करू. बेडशीट टेबल वगैरे सगळे रूममध्ये आहे का? सुविधा असते ना, तेवढं आम्हाला काहीच नाही. फक्त बेड आले. बेड बांधलेले आहे का ते पण? तुम्ही बोलशाल का आम्ही आलो तर? आम्ही संध्याकाळी येऊन जातो. असं तुम्ही घाबरू नका. तुम्हाला बघून हा? असं वाटतंय तुमचं प्रॉब्लेम्स आहे ना खूप आहे. खूप प्रॉब्लेम critical. बोलण्यामध्ये पुढे येत नाही. तर संध्याकाळी आहे ना आमची टीम येऊन जाईल इथं. प्रत्येकाचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सांगा, आम्ही लिहून घेऊ. तुम्ही ऋषिकेश सरांना ते सांगा. ऋषिकेश सर आम्हाला पाठवतील, जेणेकरून आम्हाला लेटर पॅडवर नमूद करावं लागेल तुमचं काय विषय काही नाही. ते आम्ही तिथपर्यंत जाऊ देऊ त्यांना आणि त्यांना करणं भाग आहे. आणि कसं करून घ्यायचं ते आम्हाला ते पण येतं. चांगल्या गोष्टी बी येतात, वाईट गोष्टी पण जमतात आम्हाला. तर आम्ही त्यांच्याकडून बरोबर काढून देऊ. पण तुम्हाला बोलावं लागेल, आम्ही तुमच्यासाठी पुढं बरं. सर आम्ही एकदा कंप्लेंट केली होती की जेवणाबद्दल की काय ना काय निघत असतं, तर मावशीनं सांगितलं आम्ही तर ते आम्हाला रागायला लागतात ते किंवा आपण म्हणे त्याच्यात निघतच राहतं म्हणे असं तसं सांगताय असं. ते जेवण त्यांना खाऊ घालायचं ना. आम्हाला बोलून घ्यायचं, आम्ही खाऊ घालू त्याने हाताने. म्हणजे हे गोष्टी ज्या दिवशी आई आली काका त्या दिवशी मॅडमांना काढून द्यायचं, मॅडम तुम्ही खा मग आम्ही खातो सांगायचं. आता घाबरायचं कारण नाही. कसं उलटं झालं होतं, अनहायजेनिकपणा म्हणजेच की तंबाखू घासून ते मिश्री आणि ते घासून परत त्यांना जेवण वाढतात. ते खूप वाईट वाटतं यांना. वाईट वाटतं, बरोबर. आणि कोणालाही तसं जेवण वाटणार नाही है ना. हे ते पण म्हणत होते. पण मी म्हटली तुम्ही कंप्लेंट केली का, रिटर्न मध्ये दिली आहे का, है ना. सर ते डब्यात जोरात भातच घेऊन येतात, पोळी अजिबात आणत नाही. देतच नाही त्यांना. आता हे पहिल्यांदा आम्ही आलो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही पहिली संघटना आहे की विद्यार्थ्यांसाठी लढतोय. आमच्या टायमाला कोणी नव्हतं. आमच्या टायमाला कोणी नव्हतं. कसे केलेले आहे. हां, नोकरी घ्या, नोकरी घ्या, नोकरी घ्या, असं करणं.